नमस्कार. सातपुड्याचे घावन ही माझ्या आजीची रेसिपी आहे. तुम्हाला जर सातपुड्याचं घावन माहिती नसेल तर ही रेसिपी नक्की करून बघा. त्यासाठी मी 2 वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे किसून. त्यानंतर त्यामध्ये वेलची पूड घातलेली, अर्धी वाटी साखर घालून घेतली, ते मिक्स करून घेतलं. नंतर त्यामध्ये 8-10 काजू, 8-10 बदाम आणि थोडेसे मनुके बारीक करून घेतलेले आहेत. त्यानंतर एका वाटीवर तांदळाचे पीठ घेतलेले आहे, चवीनुसार मीठ ॲड केलं. त्याच वाटीने 2 वाटी पाणी घालून हे मिश्रण करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मग मी डोसा तव्यावरती हे मिश्रण घालून घेतलेले, त्याच्या अर्ध्या भागावरती खोबरं पसरवून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मग ते भाजल्यानंतर पलटी करून घ्यायचे. असं आपण एकूण 7 वेळा करणार आहे. 7 वेळा हे अलटी पलटी करायचं आहे. आणि बॅटर टाकून त्यावरती परत खोबरं पसरवून हे 7 वेळा केलेलं आहे. बघा आता आपलं घावन तयार होत आलेलं आहे. एकदम अप्रतिम घावन तयार होतं. हे तयार झाल्यानंतर त्यावरती तुपाची धार सोडायची, कट करायचं आणि खायला घ्यायचं. चला तर मग रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.